समोरच ही जोरदार घोषणाबाजी झाली। दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। ठाण्यामध्ये शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। तर शिवसेनेच्या सुसंवाद दौऱ्याला अर्थात ठाकरे गटाच्या सुसंवाद दौऱ्याला आजपासून ठाण्यातून सुरुवात होत आहे आणि या दौऱ्याची सुरुवात करतानाच स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुतळ्याला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी संजय राऊत असतील, विनायक राऊत असतील, भास्कर जाधव असतील या सर्वांनीच अभिवादन केलेलं आहे। आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आक्रमक बनले। त्यांनी हेच नेते पुढे गेल्यानंतर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केलेला आहे। किरकोळ विरोध आहे तो, त्या विरोधाला आम्ही काही जुमानत नाही। मात्र या ठिकाणी आपण मेळावा घेतोय आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडनं अशा प्रकारचं होतं नाही, ते आम्ही सरळ करून टाकू त्यांना। थांबा जरा, आम्ही मराठवाड्याचे आहोत, आम्ही सरळ करून टाकू। दिघे साहेब आणि माझं रिलेशन खूप वेगळं होतं। आम्ही दिघे साहेबांच्या बरोबर मी अनेक वर्ष बरोबर आहे। कार्यकर्ता मेळावा आहे, सगळेच घेतात। मात्र यावेळेस संजय राऊत आले आणि अशा प्रकारची भूमिका ही योग्य वाटते? नाही, योग्य भूमिकेचे काही प्रश्न नाही। आम्ही लोकांशी शिवसंवाद करायला आलो आहे। शिवसंवाद करतच आम्ही त्या ठिकाणी बोलणार आहोत, आम्ही सर्व नेते। दादा, महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होत आहे। हा विरोध हा किरकोळ विरोध होता। दरम्यान संजय राऊत यांनी देखील या राड्यानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे। गद्दारांच्या घोषणा होत्या, कसलंही आव्हान नाही। ठाण्यामध्ये वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या ठाणेकरांचे ठाणे आहे। ते कुणाचं बाकीच्यांचं नाही, लाचारांचं तर नाहीच नाही। आणि आनंद दिघेंचं नाम सुद्धा ज्यांना घेता येणार नाही अशा लोकांना अशी प्रदर्शनं करून भक्ती प्रदर्शित करावी लागते की लाचारी तिकडे जाऊन 4 वाजेपर्यंत थांबतात ना, ती त्यांना सांभाळायला सांगा। त्यांच्या समोर हिंमत करा, तिथं हिंमत नाही, स्वकीयांबरोबर हिंमत करता। एकंदरीत पाहायला गेलं तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत। भुंकणाऱ्या प्राण्यांकडे आम्ही लक्ष देत नाही अशा शब्दांमध्ये विनायक राऊतांनी शिंदेंच्या कार्यकर्त्यांना हा जोरदार इशारा दिलेला आहे। उद्धव ठाकरेंच्या ताकदीमुळे यांना धडकी भरली असं देखील विनायक राऊतांनी म्हटलंय। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, संजय राऊत त्याचबरोबर विनायक राऊत ठाकरेंच्या इतर नेत्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि ते पुढे मार्गस्थ झाले। त्यानंतर लगेचच शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते हे आनंद आश्रमासमोरीलच आनंद दिघे यांच्या पुतळ्यापाशी पोहोचले आणि त्यांनी पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला। ज्या ठाण्यामध्ये शिवसेनेचं एखादी वर्चस्व होतं, मात्र तिथे आता शिवसेना दुभंगली आणि शिंदेंचा बालेकिल्ला अशी शिवसेनेची ठाण्याची ओळख झालेली आहे। त्याच बालेकिल्ल्यामध्ये आता ठाकरेंनी मोहीम हाती घेतलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवसंवाद मेळावा आज ठाण्यामध्ये पार पडतोय। संजय राऊत, विनायक राऊत, भास्कर जाधव त्याचबरोबर अरविंद सावंत, राजन विचारे हे सर्वच नेते ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। ते सभास्थळाकडे आता रवाना झालेत। मात्र तत्पूर्वी आनंद आश्रम परिसरामध्येच म्हणजेच ठाण्याच्या अगदी मध्यवर्ती भागामध्ये मोठा राडा काही वेळापूर्वीच पाहायला मिळालेला होता। आनंद आश्रम परिसरामध्ये ज्यावेळी संजय राऊत आणि इतरही नेते दाखल झाले त्यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या ठिकाणी जे आहेत ते नेत्यांच्या गाड्या ज्या आहेत ते येण्यासाठी सुरुवात झालेली आहेत। आपल्या समोरच आपण पाहू शकतो या ठिकाणी जे नेते आहेत ते या ठिकाणी आहेत। फटाक्याच्या आतिषबाजी संजय राऊत जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी संजय राऊतचे आगमन ठाण्यामध्ये झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी आणि या ठिकाणी बाईक रॅली काढत त्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहेत। संजय राऊत सर, आज या ठिकाणी तुम्ही आलेले आहात आणि खूप दिवसानंतर ठाण्यात आलेले आहात आणि ठाण्याचं चित्र पाहिलं आणि आनंदाचं वातावरण जे कार्यकर्त्यांमध्ये, काय सांगाल? असंच वातावरण यापुढे राहील आणि आम्ही सातत्यानं येत राहू। अनेक नेते येणार